नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 ला प्रारंभ होत आहे। या शैक्षणिक वर्षामध्ये आपलं यशस्वी शैक्षणिक वर्ष जावं, आनंदाने जावं, सुखा समाधानानं आपलं शैक्षणिक वर्ष जावं असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण आज बघणार आहोत। पहिल्यांदा मी या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि काही जणांचं म्हणणं आहे की गेले वर्षी काही चांगलं शैक्षणिक वर्ष माझं गेलं नाही, मला या वर्षी मात्र चांगलं शैक्षणिक वर्ष नेण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत। त्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे। काय करू असे अनेक विद्यार्थ्यांचे आणि काही कर्मचारी प्राध्यापकांचे प्रश्न आहेत, शिक्षकांचे। या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून मी काही महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवणार आहे। मित्रो, पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला कोणता परिणाम हवा आहे, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, हे एकदा फिक्स असलं पाहिजे। विद्यार्थ्यांना आपलं आरोग्य चांगलं ठेवून त्यांना मार्क हवे आहेत, कौशल्य हवे आहे, त्यांना नवीन गोष्टी त्यांना शिकायच्या आहेत, हे त्यांना हवं आहे। कर्मचाऱ्यांना चांगले रिलेशन आपापसामध्ये राहणं आवश्यक आहे। त्यासाठी त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहे। ह्या सगळ्या तुम्हाला ॲक्शन घ्यावे लागणार आहेत। नवीन बदल करायचा असेल, आता गेल्या वर्षी तुमच्या शेतामध्ये तुम्ही तूर पेरली होती, कापूस लावला होता, कापूस आला होता, तूर पेरली होती, तूर आली होती, ऊस लावला होता, ऊस आला होता, कडुलिंबाची झाडं लावली होती, कडुलिंबाची झाडं उगवले, झाडं दिसत आहेत। म्हणजे तुम्ही जे लावाल, जे पेराल, ते काही ना काही प्रमाणामध्ये उगवत असतं। अपवाद एखादा असतो, ऊस लावलं का ऊस जन्माला आला असं म्हणतात, ठीक आहे। पण आता ह्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत आपण कृती बदलणार नाही तोपर्यंत परिणाम बदलत नाहीत। आणि हे लक्षात ठेवा, त्यांनी कृती बदलली तरच मी कृती बदलणार आहे असा विचार केला तर तुम्हाला रिझल्ट गेले वर्षी सारखेच मिळतील। तुम्हाला कृती, आता उदाहरणार्थ शेजारच्या शेतामध्ये सोयाबीन पेरायला आहे, तुम्हाला सोयाबीन नको आहे, तुम्हाला हवे आहे तुमच्या शेतामध्ये तूर हवा आहे किंवा मूग हवा आहे, उडीद हवा आहे, जे हवं आहे ते तुम्ही तुमच्या शेतात पेरावं लागेल। लक्षात आलं? त्याच्या बघून तुम्ही तसं पेरला तर तुमच्या शेतात तेच उगवेल। लक्षात आलं? त्यामुळं दुसरे काय करतायत त्यापेक्षा आपण काय करतोय आपण महत्वाचं आहे। एक जणांचा प्रश्न असा आहे की त्यांनी आपल्याबद्दल चांगली भावना बाळगत नसेल, आपल्याबद्दल त्यांनी चांगलं बोलत नसतील, माघाऱ्या काही कुचाळक्या करत असतील, तर मग अशा वेळी काय करावं, अशा पद्धतीचा एका जणाचा प्रश्न। हे पहा, प्रत्येक अजून एकाचा प्रश्न आहे की टीका करत असतील तर काय करायला पाहिजे। काय टीका करतात एकदा लिहून काढा, जे टीका करतात ते लिहून काढा। आणि त्या टीकामध्ये काही सत्यता असेल, टीका करत असतील तर ते आपल्याला जर बदलणं गरजेचं असेल तर ते बदलून टाका आणि त्यांना सांगा की तुम्ही मला जे टीका केलात, आणि म्हणजे टीका केलात म्हणण्यापेक्षा तुम्ही जे मला सजेशन दिलात, प्रत्यक्ष दिला नाही तर पण अप्रत्यक्ष मला ऐकायला आलं, ते माझ्या हितासाठी बोललात, मी त्याबद्दल तुमच्या कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो, थँक्यू असं त्यांना म्हणा। आणि ही माझ्यामधला जो दोष होता, ही माझी त्रुटी होती, ही माझी उणीव होती, मी दूर केलेली आहे। आणि याबद्दल ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचाच मी ऋणी आहे असं म्हणा। दुसरी गोष्ट, समजा तुम्ही
100% राईट आहात असं तुमचं मत असेल, ते गैरसमजानं काही बोलत असतील, अज्ञानातून काही बोलत असतील, तर त्यांना माफ करा. कारण माफ करा, मन साफ राहील तुमचं. एका व्यक्तीने असं म्हटलेलं आहे, मला चुकीच्या टीका ऐकायला, अयोग्य टीका ऐकायला, अवास्तव टीका ऐकायला कानच नाहीत. तुम्ही असा विचार करायला लागा की प्रत्येक माणूस त्याच्या पद्धतीनं विचार करत असतो, कल्पना करत असतो, भावना क्रिएट करत असतो, त्याचे ते फळं तो भोगत असतो. आणि मग तो त्याच्या पद्धतीने जगेल. तुम्ही रस्त्यानं चाललात तर पोपटाचा आवाज वेगळा असेल, कुत्र्याचा आवाज वेगळा असेल. लक्षात आलं? प्रत्येक माणसांच्या सुद्धा कृती वेगवेगळ्या दिसतील, बोलणं वेगवेगळं दिसतील. कुणी हळू बोलेल, कुणी जोरात बोलेल. हा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जगतो. तुम्ही सगळ्यांना नाही चेंज करू शकत, तुम्ही स्वतःला चेंज करा. आणि हे लक्षात ठेवा, कुणीतरी टीका केली म्हणून आयुष्यामध्ये काही फरक पडेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या दुबळे आहात. तुम्हाला जर वाटलं आय एम अ राईट, तर तुम्ही राईटच आहात. आय एम ओके, तुम्ही ओकेच आहात. तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही करत असलेली कृती विधायक आहे का, कायदेशीर आहे का आणि फायदेशीर आहे का. तर या सगळं जग जरी तुमच्या विरोधात असेल तरी तुम्ही घाबरू नका. स्वतःला आय एम अ विनरच्या भूमिकेत राहा, आय एम अ स्ट्रॉंगच्या भूमिकेत राहा. अशा पद्धतीनं बोला. त्यांच्यात बदल होऊ शकेल काही दिवसानंतर, यावर विश्वास ठेवा. त्यानंतर तुमचा फरक त्यांच्यात जाणवेल. कारण कोणताही माणूस फार दिवस एखादा विचार बाळगून जगू शकणार नाही. त्याच्यात निसर्गाचा नियम आहे, बदल होत असतो. यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि कोण कसा आहे हे सगळ्यांना माहीत असतं. त्यामुळे एखादा व्यक्ती तुम्हाला जर काही म्हणतो म्हणजे त्याचं सगळेजण ऐकतात का, हो हो असं म्हणतील का, नाही त्याची बायकोच त्याचं ऐकते का माहीत नाही, शंका आहे. तर त्याच्यामुळे त्याच्या दुसऱ्याच्या शब्दांना, चुकीच्या शब्दांना किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर तुम्ही जर टीका केली आणि मोदी साहेबांना कोणी जाऊन सांगितलं तर मोदी साहेबाला काही फरक पडतो काय? लक्षात आलं का? म्हणजे ते एवढे मनाने स्ट्रॉंग आहेत. आणि तुमच्या बोलण्याचा निरर्थकता असेल तर ते हसतील आणि सोडून देतील. तुम्ही हसून सोडता आलं पाहिजे. इतकी मनाची सामर्थ्यशाली तुमचं मन बनलं पाहिजे. त्यासाठी योगासन, प्राणायाम, ध्यान या गोष्टी, चांगले सकारात्मक ग्रंथ वाचत जाणे हे खूप महत्त्वाचं आहे. असं सांगितलं जातं की मुंगूस जेव्हा सापाला तुकडे करतो, साप देखील त्याला चावतो, ते विष जे होते त्यावेळेस मुंगूस माती खाते असं म्हणतात. आणि त्या माती खाल्लं की ते विष उतरते. त्यामुळे ते तसं तुम्हाला जर समजा ह्या नकारात्मक गोष्टीचा त्रास होत असेल तर तुम्ही सकारात्मकता जास्तीत जास्त वाढवा. मग तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येत जाईल. जगातली कुठलीही शक्ती डिस्टर्ब मला करू शकत नाही. हा भाव, ही भूमिका घेऊन जगा. आणि थोडं जरी असं इकडे तिकडे थोडं थोडं होत राहते, त्याच्यामुळं त्याच्यावर फार लक्ष केंद्रित करू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ते जसंच वागालेत, तुम्ही तसंच वागायला लागलात तर मग तसंच होत राहील. तुमच्यातही बदल होणार नाही आणि त्याच्यातही बदल होणार नाही. लक्षात आलं? मग तुम्हाला बदल करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागते. एक व्यक्ती काय करायचा, डब्बा सोडल्यानंतर रोज शिव्या घालायचा. आईला नेवशनी म्हणला मला गोड आवडते आणि हे तिखट काय खात बसावं लागायची वेळ आली माझ्यावर. आणि मग तो रोज खिचडीच आणायचा, तिखट करून आणायचा. मग त्याला विचारण्यात आलं, अरे तुला काय पाहिजे? मला गोड खिचडी पाहिजे म्हणलं. आणि तिखटच येते म्हणलं मला. म्हणलं ही खिचडी कोण करते? त्याने म्हणलं मीच करतो. मी साखर टाकण्याच्या ऐवजी मिरची टाकतो म्हणला. आता मग तू साखर टाकण्याच्या ऐवजी मिरचीच टाकत राहिलास तर तुला गोड कधी खायला भेटेल?
तर तुला बदलावं लागेल मिरची टाक. नाही नाही, ते शेजारचं टाकतात ना खिचडीमध्ये मिरची, त्यांना ती मिरचीची खिचडी पाहिजे असेल ते खातात. तुला गोड पाहिजे ना, तू साखर टाकावं लागेल, गोड टाकावं लागेल ना. मध टाक वाटल्यास तुला, जर साखर आणि हे टाकायचं नसेल तर मला सांगायचं आहे, तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही ॲक्शन घ्याल तसे रिझल्ट तुम्हाला मिळणार. गुणाकाराच्या मेथडनं जाऊन वजाबाकी होत नसते. वजाबाकी करायची असेल तर वजाबाकीच्याच मेथडनं करावं लागेल. तर तुमची मेथड, लाईफची आपण मेथड बदलून घ्यावी लागेल. आपल्याला जर सन्मान हवा असेल तर आपल्याला सन्मान स्वतःहून देत राहावं लागतं. समजा तुमचा 10 जण आहे तुमच्या ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये, 10 जणालाही सन्मान देत राहिलात तर एक जण म्हणलं, सर काही जण सन्मान दिलं तरी अपमान करतात, त्याचं काय करायचं? ठीक आहे, ते 1-2 असतात, गावावरून टाकलेले 1-2 कुठे राहतात, त्याच्यामुळे ते सोडून दे. तर 8 जण तर तुम्हाला नक्की सन्मान देतील. तर आणि ते 2 जे आहेत ना, अपमान करण्याचं प्रमाण हळूहळू कमी होईल. मान द्यायला जेव्हा सुरू होतील तेव्हा होईल, पण त्यांचे अपमान करण्याचं प्रमाण हळूहळू कमी. आणि तुम्हाला 8 जण ठीक आहेत सन्मान देणारे, सहकार्य करणारे, तितक्यामध्ये तुमचं लाईफ आणि छान होऊ शकते. तर अशा गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष न देता त्यांनाही नमस्कार करा. कारण विघ्न आणणाऱ्याला नमस्कार करावा अशी आपली संस्कृती सांगते. त्यांनाही नमस्कार करा, ते चांगलेच आहेत असं म्हणत जा. कारण कसं असते, तुम्हाला चांगलं बनायचं आहे म्हणून, ते चांगलं आहे म्हणून त्याला चांगलं म्हणू नका, पण तुम्हाला चांगलं बनायचं आहे म्हणून ते चांगलं आहे असं म्हणा. ठीक आहे म्हणायचं. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्र, आधी तुम्हाला पेरावं लागेल तरच तुम्हाला उगवलेला अनुभवावा लागेल. त्यानंतर हे लक्षात ठेवायचं, कोणालाही तुम्ही जर कमी लेखलं तर ते तुम्हाला कमी लेखत राहतील. त्यामुळे इतकं शक्य तितकं इतरांना सन्मान देत राहा. कधी कधी ओव्हरफ्लो होते, कधी कधी सण होत नाही, कधी कधी संयम सुटतो माणसाचा, ते नैसर्गिक आहे. पण रोजच संयम सुटू नये, कधी कधी सुटतो माणसाचा. तर त्यातून आता ते संयम पुन्हा सुटणार नाही यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी मनाला शांत, किंवा जेव्हा आपण तणावात असतो ना, आपण द्विधावस्थेत असतो, तणावात असतो, कधी कधी तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकाल. अशा काळामध्ये ज्या कृती होतात माणसाकडून, ज्या उक्ती होतात, ते सकारात्मक होत नाहीत. मग अशा वेळी कधी कधी एखाद्या वेळेस तुमच्याकडून चूक झालेली होऊ शकते. अशा वेळी तुम्ही स्वतःला माफ करा आणि ज्यांच्या संदर्भ झाली त्याला पण त्याची पण माफी मागा. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण माफी केल्याने आणि माफी मागल्याने आणि माफ केल्यामुळे, माफी स्वतःची मागायची आणि इतरांची पण माफी मागायची, स्वतःलाही माफ करायचं आणि इतरांनाही माफ करायचं. कारण दुसरे लोक तुमच्याविषयी काही चुकीच्या कृती करत असतात, तुम्ही काही चुकीच्या कृती करत असतात. तर या सगळ्या गोष्टी चुकीच्या करत गेलं तर त्याचा रिझल्ट चुकीचा येत असतो. तर त्या सगळ्या जितक्या होईल तितक्या मायनस तुम्हाला करावं. मीठ जास्त झालेलं असेल भाजीमध्ये तर तुम्हाला पाणी टाकावं लागेल, किंवा अजून काही ते भाजी ज्याची आहे टमाट्याची आहे, टमाटे अजून टाकावं लागतील त्याच्यामध्ये, ते मीठ तुम्हाला कमी लागायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि थोडं तर चालत राहते. त्यात एवढं सण होण्या इतकं असेल तर काय अडचण नाही. बाकीच्या सण न होणाऱ्या गोष्टी दूर करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, जो एक टाइम टेबल असतं. ते टाइम टेबल स्वतःच्या घरी टाइम टेबल ठेवा, आणि महाविद्यालयाचं असेल, कॉलेज शाळेचं असेल, आपल्या ऑफिसचं असेल, तर ते टाइम टेबल त्या टाइम टेबलवरून ते पाळावं लागेल. टाइम टेबल पाळलं नाही तर सगळ्या गोष्टी घाई होईल, गडबड होईल, चुका होईल, रिलेशन खराब होतील, तुमचे हेवेदावे सुरू होतील. म्हणून प्रत्येकाने आपलं टाइम टेबल जर पाळलं, ठीक आहे, 1-2 दिवस असं एखाद्या 2 वेळा चुका होऊ शकतात. टाइम टेबलनुसार तुमचं 10चं कॉलेज आहे तर कधी 10 मिनटं 5 मिनटं उशीर होऊ शकते. हे पण रोजच व्हावं असं काही बरोबर नाही. तर तुम्हाला टाइम टेबल पाळावे लागेल, शिष्टाचार पाळावे लागेल. तुमचे जे वरिष्ठ असतील त्यांना नमस्कार स्वतःहून करावा. त्याला काय मी गिनतो काय, त्याला काय मी कोलतो, जर असं आपण म्हणत असू तर मग ते कोलापोली सुरू होते आणि कलह सुरू होतात. मग त्यामुळे तर स्वतःहून
इच्छा मनापासून जर तुम्ही नमस्कार केला तर ते आनंद होतो. पण मनापासून करण्यासाठी अजून मन तयार नसेल तर जुलमाचा का नमस्कार असणार ते करा. पण जुलमाचा नमस्काराने तुम्हाला काही आनंद वाटणार नाही, पुढच्या व्यक्तीला काही आनंद वाटणार. कारण तुमचे फक्त तोंड बोलते, तुमचं मन बोलत नाही. तुमचे भाव मात्र निगेटिव्ह असतात. पुढच्या व्यक्तीला कळते ह्या उगाच जुलमानं करायला लागलाय, त्याचे फार रिझल्ट मिळत नाही. तरी पण एक ठीक आहे, चालते सुरुवातीला, तुमची सुधारणा होत जाईल हळूहळू. तर स्वतः, कारण दुसऱ्याला पुढच्यांना काहीतरी तुम्हाला चुकीचं बोललेलं असते, चुकीचं काहीतरी केलेलं असते, त्यामुळे ते ठीक आहे, मला माहीत आहे की त्याचं मन तयार होत नाही तुम्हाला त्याला मनापासून नमस्कार करायला. पण तुम्हाला तिथल्या शिष्टाचाराचा तो एक भाग असतो, सिस्टीमचा तो भाग असतो, ते तुम्हाला ते फॉलो करावं लागतं. नाही केलं तर तुम्हाला मग अडथळे येतात, अडचणी येतात. काय अडचणी येणार आहेत? त्याचंही काम पडते, माझंही काम पडतं. हे लक्षात ठेवा. तुमचा जो कोणी बॉस असतो त्याला 10 पर्याय असतात. तुम्हाला बॉस हा एकच असतो, तुम्हाला पर्याय नसते. तुम्हाला त्याच्याकडे वेगवेगळ्या कामानिमित्त जावं लागतेच. लक्षात आलं? त्यांना तुम्हाला बाजूला ठेवून दुसरे 10-9 लोकांकडून तो काम करून घेऊ शकतो. तुम्हाला दुर्लक्ष करतो. आणि तुम्ही दुर्लक्षित व्यक्ती असाल तर तुमचं काही पर्सनॅलिटीचा बद्दलचं तुमच्या मनातही तुम्ही पडाल आणि इतरांच्या नजरेतून पडाल. त्यामुळे ह्या गोष्टी हे तुम्ही टाळायला पाहिजे. आणि कारण कसं आहे, आपण नोकरी जी स्वीकारलेली आहे ती लक्षात ठेवा. आपण मालकाच्या तिथं मालक म्हणून आपल्याला वागू देत नाहीत. ही गोष्ट आपल्या लक्षात येते. आपलं नोकर म्हणूनच राहावं लागतं आणि नोकराला आदेश पाळावेच लागतात. ज्याला आदेश पाळणं शक्य नसेल त्यांनी नोकरीचा त्याग केलेला बरा. तुम्हाला त्याच्यासाठी नवं काही उद्योग, व्यवसाय, व्यापार यामध्ये तुम्ही कमांड आहे का तुमची, त्याच्यावर मिळू शकता का, स्वतःचं घर चांगलं चालू शकता का, याचा विचार करा आणि नोकरीचा त्याग करा. कारण नोकरीमध्ये आदेश पाळावे लागतात. येस बॉस म्हणावं लागतं तुम्हाला. हे नाही करावं लागलं मग त्रास होतो, ते लक्षात ठेवा. तुम्हालाही त्रास होतो. आदेश ते तर देत राहतात, तुम्ही आदेश पाळणं तुमच्या इगो, मला कुणाचे आदेश आवडत नाहीत, त्यानं स्वतः पाळते का, त्यानं स्वतः पाळते की नाही ते बघण्यासाठी यंत्रणा वेगळी आहे, ते बघून घेईल ना. लक्षात आलं का? त्यानं आदेश पाळते की नाही ते बघण्याचं आपलं काम नाही. तर त्याचं बघतील त्यांनी. तर तुम्हाला मात्र तुमचा बॉस जो असेल त्याचे तुम्हाला आदेश पाळावेच लागतील. हा कधी चुकीचे पण असू शकतात, ठीक आहे. त्यावेळेस यस म्हणायचं आणि मग त्यानंतर पहिल्यांदा यश म्हणा आणि मग सांगा की सर असं असेल तर असं, हे असं आहे, यापेक्षा हे असं करू का, अशा पद्धतीनं. त्याच वेळी सगळ्यांच्या समोर बॉसचा अपमान करू नका. आणि बॉसनं सुद्धा आपण नोकरच आहोत याची काळजी घेतली पाहिजे. कारण कोणत्याही नोकरीच्या क्षेत्रामध्ये कोणी बॉस हा केवळ एक माणूस म्हणून नेमला जातो, पण तो सुद्धा नोकरच असतो. त्यांनी सुद्धा याचं भान ठेवणं अतिशय गरजेचं असते. तुम्हाला रिलेशन जर चांगले ठेवायचे असते तर बॉसगिरी काही कामाची नाही. हां, तुम्हाला तुमचे कामं तर करूनच घ्यावे लागते, कारण ते तुमच्या ड्युटीचा भाग आहे. त्यांना हे सांगा, तुम्हाला जसं ड्युटीचा भाग तुमचा आहे तसं माझा हे ड्युटीचा भाग आहे, मला हे करून घ्यावं लागेल. आणि तुम्ही जितकं सहकार्य करा, तुम्ही जितकं सहकार्याच्या भूमिकेत जगाल तितकाही बॉस सुद्धा सहकार्याच्या भूमिकेत येतो. ही गोष्ट लक्षात ठेवून आपली वाटचाल पुढची असली पाहिजे. आणि स्टुडंटच्या संदर्भाने मी पुढच्या भागामध्ये बोलणार आहे. आणि मित्र, एकमेकाला रिस्पेक्ट, सहकार्य आणि सन्मान देऊन आणि कामं टाळू नका. ते आपल्याला त्याचा पगार मिळतो नाही, त्याला सांगा, याला सांगा, त्याला सांगा, ठीक आहे ना. तुमच्या ड्युटीचा एक भाग म्हणून ते सांगतायत. ठीक आहे सर, मी करतो, काही अडचण नाही. मी अनेकदा तुम्ही सांगितलात, मी केलेलंच आहे, आताही करतो. पण त्यावेळेस इतरांना सांगा तुम्ही, असं न म्हणता काही पर्यायी व्यवस्था होऊ शकेल का, मला थोडं काम आहे, आणि नाही असेल तर मग मी तर करायला तयारच आहे, असं बोला. तर मग तो व्यक्ती विचार तर करायला सुरुवात करेल. तुम्ही पण नाही म्हणलं तर मग तो नाही याच्याकडूनच करून घेतो म्हणेल म्हणतो. कारण तुम्ही तुमची त्या ठिकाणचे आदेश देण्याची पॉवर नसताना तुम्ही त्यांना आदेश देत असाल तर त्यांना ज्यांना आदेश द्यायची पॉवर आहे तो तुमच्यावर वापरेलच ना. त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला प्रेमानेच
ते जंकावं लागेल, सुसंवादाने संबंध चांगले करावे लागतील। या संदर्भानं आपण आता काही गोष्टी तुम्हाला नाही हे लादलेलं आहे, अमुक आहे तमुक आहे, याला काही अर्थ नसतो, याला काही अर्थ नसतो। जे काही आहे ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल आणि जे स्वीकारणं शक्य आहे ते स्वीकारा, आणि स्वीकारणं शक्य नसेल तर तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही स्वीकारण्याशिवाय। आता तुम्ही म्हणाल की त्यांना जर चुकीचं असेल तर त्यांना आपण समजून सांगू शकता, सांगा ना हे बरोबर आहे का सर, तुम्ही सांगा, किंवा वरिष्ठांशी भेटू शकता तुम्ही। वारंवार जर होत असेल तर वरिष्ठाशीच भेटू शकता, पण वरिष्ठाशी भेटून तुमच्या रिलेशनमध्ये चांगले होणार आहेत का, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की तुम्हाला लढाई करायची असेल तर लढाई करण्यासाठी 4 घाव घालावे लागतात, 4 घाव सहन करावे लागतात, ही पण तयारी ठेवायला पाहिजे। लढाई करायची असेल तर मग ती लढाई मग ती कायदेशीर असेल तर कायदेशीर लढाईची तयारी ठेवावी लागेल। त्यातून होणारा खर्च, त्यातून होणारा त्रास, हे सगळं परवडायला असेल तर तुम्ही ती लढाई लढा। लढाई लढू नका असं म्हणत नाही, आणि चुकीचं कोणतंही असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करा असं म्हणत नाही। तर ड्युटीचा भाग म्हणून सांगत असेल, घरी येऊन फरशी पुसा म्हणून सांगत असेल तर तुम्ही अवॉइड करा, लक्षात द्या। पण तुम्ही सेवक असाल आणि ऑफिसमधली फरशी पुसा सांगत असेल तर तुम्ही पुसावे लागेल। स्वच्छता करणं हे नोकराचं सेवकाचं काम आहे। असा तुम्हाला जर ते ड्युटीचा भाग असेल सेवकाच्या याच्यामध्ये तर तुम्हाला ते करावे लागेल। जे काही ड्युटीचा भाग म्हणून जे काही तुम्हाला आदेश पाळायचे असतील ते करावे लागतात। तुम्हाला जर काही दुसऱ्या चुकीच्या गोष्टी जर काही सांगितल्या असते तर त्याला अवॉइड करू शकता, आणि ते अवॉइड केल्यानंतर जे काही परिणाम भोगायची तयारी असेल तर ते आपल्याला भोगता आलं पाहिजे, आणि त्यासाठी पण तयारी ठेवली पाहिजे। पण रोज उठून तेच नको। तर या संदर्भानं आपण काही महत्त्वाचे बदल जर करू शकलात, बदला घेण्यापेक्षा बदल करणं हे कधी चांगलं असते। बदला घेत बसलं त्याने बदला घेते, तुम्ही बदला घेत बसतला तर या सगळ्या गोष्टी त्यातून काही परिणाम काही चांगले होत नसतात। त्यामुळं बदलापेक्षा बदल करून घेता येणं स्वतःमध्ये, यावरच जास्त फोकस केला तर त्याचा खूप फायदा होते। सकारात्मक विचार, सकारात्मक भावना आणि सकारात्मक कल्पना बाळगून आपल्याला जे काही सकारात्मक कृती करता येईल तेवढी करा, आणि जर कधी काही आपलं चुकलं तर सॉरी म्हणा, कारण सॉरी म्हणण्यामुळे आपण लहान होत नाही। हे एक पथ्य आपण जर पाळलं तर काय फरक पडत नाही। मग सहकार्याचं आणि कोणाचं चुकलेलं असेल, अनावधानानं चुकेल किंवा एखादी चूक झाली त्याला माफ करून पुढे वाटचाल करणं, आणि आपल्या कामावर फोकस करत वाटचाल करणं, कारण काम बोलते। ज्यांना कामात प्रॉम्प्ट असतो ना त्याचं जेव्हा मूल्यांकन होते तेव्हा काम करणारा माणूस नेहमी जिंकतो, लक्षात ठेवा। कारण जेव्हा कामाचं मूल्यांकन, आणि काही जण कामाचं मूल्यांकन न करताच रिझल्ट देत असतील तर अशा लोकांचं सोडून द्या। अशा काही घटना घडतात, तुमचं मूल्यांकन न करताच एकतर्फी निर्णय देणाऱ्या काही गोष्टी घडतात आयुष्यामध्ये। अशा वेळी सोडून द्यायचं। त्यांच्या द्वेषामुळे, त्यांच्या अज्ञानामुळे, त्यांच्या गैरसमजामुळे, ते न समजून घेण्यामुळे, भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी लोक करत असतात। काही लोकांना फक्त बोलायला तोंड असते, ऐकायला कान नसतात। अशी माणसं एकतर्फी निर्णय देऊन मोकळे होतात, आणि मग ते तुमच्यावर अन्याय होऊ शकतो। असा अन्याय पण आयुष्यामध्ये, अन्याय हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला आयुष्यामध्ये सहन करावा लागत असतो। आणि मग काही ठिकाणी तुम्हाला अन्याय सहन करायची भूमिका नसेल तर लढा द्यावा लागतो। लढाई देऊन मग ती लढाईची तयारी पण ठेवायला लागते, नाहीतर तो भाग सोडून देऊन आपल्याला स्वतः ओनर बनायला पाहिजे। खरं तर याच दिशेनं आपण जास्त दिवस नोकरीमध्ये जर तुम्हाला राहायचं नसेल तर उद्योग, व्यवसाय, व्यापार यावर पण तुम्ही पार्ट टाईम लक्ष फोकस करून आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊन तुम्ही स्वतः या नोकरीचा त्याग करू शकता, फारच सहन न होणार असेल तर मित्रो, या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते तुमच्या तिथल्या परिस्थितीनुसार, तिथल्या वातावरणानुसार तुम्ही निर्णय घ्या। त्यात तुमचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे यावरून निर्णय घ्या।
लोक सांगतात म्हणून निर्णय घेता येणार नाही. प्रत्येकाचं तुम्हाला जर 10च्या स्पीडनं गाडी चालवता येत असेल तर लोक सांगतात म्हणून समृद्धी महामार्गावर जाऊन गाडी चालवायला लागलात तर तिथं काय तुम्हाला टिकावं लागणार नाही. त्यामुळे प्रत्येकाची एक क्षमता असते, प्रत्येकाचे कौशल्य असते, शहाणपण असते, एक परिस्थिती असते. त्या परिस्थितीनुसार तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात, तुमच्या कौशल्यानुसार निर्णय घ्या. काही जण फूस लावून देणारे असतात, त्यांचं ऐकू नका. आणि त्यामुळे तुमच्या मर्यादा तुम्हाला कळल्या पाहिजे, तुमचं सामर्थ्य कळायला पाहिजे. आणि मर्यादा लक्षात ठेवून आणि सामर्थ्य वाढवत आयुष्य वाटचाल करा. मर्यादावरही मात करता येते का ते पहा. तुमचं आयुष्य सुखकर हो, तुमचं जीवन सुखकर हो एवढी भावना व्यक्त करतो. आणि यामध्ये काही जर चांगलं वाटेल आणि हे इतरांना पाठवावं असं वाटत असेल तरच पाठवा, नसेल तर तुमच्याकडे ठेवा. नाहीतर ते म्हणेल ना मलाच पाठवलं आहे काय, मुद्दाम पाठवलं आहे का म्हणू शकते. असं जर तुम्हाला काही शंका मनात आली तर नका पाठवा, काय अडचण, मला काही फरक पडत नाही. यामुळं तुम्हाला जर पाठवा वाटेल तर पाठवा. धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे आपण.